श्री स्वामी समर्थ. खूप खूप प्रयत्न करून पण आपल्याला जर एखादी गोष्ट मिळत नसेल ना, तर नाराज होण्याचं काहीच कारण नाही. कारण ही परमेश्वराची इच्छा असते. एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही ना, ती आपली इच्छा जरी असेल आणि परमेश्वर देत नसेल तरी काय, ती परमेश्वराची इच्छा म्हणून आपण स्वीकार करायचा. जे काय परमेश्वर देतो ना, त्याचा स्वीकार करायचा. अजिबात कोणत्याही गोष्टीची तक्रारच करायची नाही. असं जर जीवन जगलं ना, खरंच खूप खूप सोपं होतं जीवन जगायला. प्रत्येक वेळेला असं नाही ते नाही, माझ्याच बाबतीत असं का, सगळे सुखी आहेत आणि मीच का अशी एवढी दुःखी आहे, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण सगळ्यांनाच दुःखी आहेत लोक, कोणी सुखी नाही आहे. पण आपण प्रत्येकाकडे दुसऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला असं वाटतं, हां त्याच्याकडे सगळे आहे. पण आपल्याकडं काहीही नसताना आपण जर चेहऱ्यावर आपल्या हसू असेल किंवा काहीच तक्रार नसेल, नाही ठीक आहे जे आहे ते आहे, आपण जर स्वीकारलं ना, खरंच आपल्याला अजिबात कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही जगताना. आणि आपण जरी स्वतः त्रास नाही करून घेतला ना, तरी पण काही आपल्या आजूबाजूचे असे लोक असतात की जी गोष्ट आपल्याजवळ नाही त्या गोष्टीची आठवण करून देतात, त्या गोष्टीवरून त्रास द्यायला सुरुवात करतात. पण आपण ते मनावर घ्यायचं नाही. आपलं आयुष्य आपण कसं जगायचं, कसं सहजतेने जगायचं हे आपण ठरवायचं. कुणावर आपल्या जीवनाची जगण्याची जी चावी आहे ती इतरांच्या हातात न देता आपल्याला जसं जगायचं आहे तसं आपण आपलं आयुष्य जगायचं. अजिबात कोणी काही बोललं तरी पण कोणाचंच काही मनावर घ्यायचं नाही. आपल्या आयुष्याचं काहीतरी टार्गेट ठरवायचं आणि ते कोणाला सांगायचं नाही नेमकं काय आहे ते. पण आपण चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने आपण निघून पुढे जायचं. काही लोक असतात त्रास देणारे, किंवा काही जर आपल्याकडे जी गोष्ट नसेल ती गोष्ट आपल्याला नाही म्हणून सांगायला पहिली आठवण करून देतात. काही जण घरातले सुद्धा असतात जे आपल्या बाजूने नसतात. पण ठीक आहे, ज्या बाजूने कोणी नसतो परमेश्वर असतो. आणि जे आपल्याला परमेश्वराने जे दिलेलं आहे आयुष्य, ते आपण आहे ते छान आहे असं म्हणून जगलं ना, अजिबात त्रास होत नाही. आणि आपण जे परमेश्वराने दिलेलं आहे, जसं आपलं आयुष्य आहे त्यातच खरं आनंद मानून पुढे गेलो ना, तरच परमेश्वर आपला कायम सोबत असतो. आज न उद्या ती गोष्ट आपल्याला मिळेल, नक्कीच मिळेल. आपण आशा करून पुढे जायचं, नक्कीच मिळते ती गोष्ट आपल्याला.